तर स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आगामी निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र येतील, रोहित पवारांनी दिले होते संकेत। तर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचारी भाजपला पायउतार करण्यासाठी एक पाऊल मागे घेऊ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांचं वक्तव्य। बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीची तयारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नसल्याने युती झाली नाही, आमदार दीपक केसरकर यांचा आरोप। युतीसाठी उदय सामंत यांना सोबत घेत रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांनाही भेटल्याची माहिती। निवडणुकांआधी कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलं। युती नसेल तर भाजपला आडवे पाडू, शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा इशारा। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। मोहोळमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी सवाट्यावर अस्तित्व नसलेला माणूस पवारांच्या नावावर आमदार म्हणून निवडून आला। माजी आमदार रमेश कदमांची आमदार राजू खरेंवरती टीका। लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी काम करतोय, कुणीही कसंही वागलं तरी आचारसंहितेचा भंग करायचा नाही, हे फडणवीसांनी सांगितलं। हेमंत रासनेंच्या धनगेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। भाजपाकडून आगामी निवडणुकांसाठी गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख असणार आहेत। भाजपा निवडणुकांच्या कामाला लागल्यानंतर बिडकर यांच्यावरती पुणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। तर निवडणूक प्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगर पश्चिम आमदार जे आहेत प्रशांत बम यांच्यावर जबाबदारी असेल। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। आंजणी दाकरवाडीतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भास्कर जाधवांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। सोलापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का लागलाय। शहराध्यक्ष सुधीर करमडल यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला।